वाचलेलंच नाहीये आणि आपण त्यांच्या ऐकण्यावरनं आपण मग त्यांच्याबद्दलचं मत बनवतो आपलं स्वतःच. पण मला वाटतं तुम्ही जर महात्मा गांधीजींबद्दल वाचाल आणि माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र जर वाचाल तर तुम्ही महात्मा गांधींचं विरोध काय, तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट शब्द सुद्धा ऐकू शकणार नाही, याची मी गॅरंटी देतो. तेवढं त्यांचं महान काम आहे. आणि प्रत्येक व्यक्तींकडून आपण काय घ्यायचं काय नाही हे आपण ठरवायचं असतं. पण मला वाटतं कुठल्याही व्यक्तीबद्दल पहिल्यांदा त्यांच्याबद्दल माहिती घ्या, वाचा आणि नंतर स्टेटमेंट बनवा. मग ते नेहरू असतील कुणीही असतील. तर मला वाटतंय आपण हे जे चालू केलेलं आहे बर्थ अॅनिव्हर्सरी सिरीज प्रत्येक महान व्यक्तींची, तर हा खूप मोठा चांगला प्रोग्राम आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला वाचणं तर होत नाही पण त्यांचं कार्य आपण ऐकू शकतो. आणि मुलांकडून मुलांसाठी केलेला हा प्रोग्राम आहे, त्यामुळं याला एक विशेष महत्व आहे. ओके, तर मी जास्त वेळ न घेता जे आजचे प्रवक्ते आहेत आपले स्टुडंट्स व्हॉलंटियर्स त्यांच्याकडे मी पुढचा प्रोग्राम पुढे चालवावा हे विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण खूप मौल्यवान बोललात. चला तर आपण कार्यक्रमाला पुढे घेऊन जाऊयात. दुख से दूर पहुंचकर गांधी सुख से मौन खड़े हो, दुख से दूर पहुंचकर गांधी सुख से मौन खड़े हो, मरते खपते इंसानों के इस भारत में तुम ही बड़े हो, इस भारत में तुम ही बड़े हो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला मान सन्मान आदर्श भारत हे बापूजींनी बनवले, म्हणजे महात्मा गांधीजींनी बनवले. तसेच लोकांना स्वतंत्र भारताचे स्वप्न दाखवले आणि ते पूर्णही केले. पण आपण त्यांच्या अशा मौल्यवान विचारांवर अवलंब करायचं सोडून आपण आपलेच नवीन विचार बनवतोय, आदर्श निर्माण करतोय. त्यामुळे बरेच दुष्परिणाम पण दिवसेंदिवस दिसून येतात. जसे की जनसंख्या वाढ, मुलींवर होणारे अत्याचार, राजकारणात होणारे भ्रष्टाचार, जातीभेद, वादविवाद, मनुष्य माणुसकी विसरते. हे सर्व फक्त यामुळे की आपल्या स्वतंत्रवीर सैनिकांचे विचार फक्त पुस्तकांपर्यंतच मर्यादित राहिले. आपण त्या विचारांना बाहेर काढायला हवं, त्यांवर अवलंब करायला हवं. सुरुवात आपल्यापासून करायला हवी आणि ती केलीच पाहिजे, झालीच पाहिजे. NSS व्हॉलंटियर्स आहोत आपण. तरी विद्यार्थी मित्रांनो, असेच काही महात्मा गांधीजींचे विचार मांडण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाबद्दल तसेच त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे आपले NSS चे व्हॉलंटियर प्रथमेश चौधरी. थैंक्स उमेरा. दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. हा तो एक चमत्कारच तर होता ज्याने शस्त्र न उचलता जगातल्या सर्वात मोठ्या ताकदीला झुकायला भाग पाडलं, भारत सोडायला हतबल केलं आणि कित्येक वर्षांपासून गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हा एक चमत्कारच तर होता की जगामध्ये असा एक महात्मा होता ज्याने नेहमी पापी वृत्तीचा द्वेष केला, पापी व्यक्तीचा नाही. जो एका गालावर चापट मारल्यावर दुसरा गाल पुढे करत होता, ज्याच्या भजनामध्ये ईश्वर तर होतेच तसेच अल्लाह पण. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती. या दोनही जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला माहित आहे का, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीव्ह जॉब्स अशा जगातल्या महान लोकांमध्ये काय समानता होती? तर हे सर्व गांधीजींचे अनुयायी होते, त्यांचं अनुकरण करत होते. कारण हा सर्वसाधारण दिसणारा व्यक्ती इतका खास होता की त्या व्यक्तीचं शब्दात वर्णन करणं अवघड आहे. बापूजी या नावानं लहान थोर यांच्यात प्रसिद्ध असलेला, भारतीय जनतेला, भारत मातेला परकीय दास्य बेडीतून सोडवणारा, राष्ट्रपिता म्हणून ज्याचं नाव इतिहासाच्या पानांनी नोंदवून घेतलंय असे थोर महात्मा म्हणजे महात्मा गांधी. त्यांचं नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली काठेवाडातील पोरबंदर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव करमचंद तर आईचं नाव पुतळीबाई. छोट्या मोहनची शालेय प्रगती ही मध्यम असली तरी सद्वर्तनात मात्र
त्यांचा नेहमीच प्रथम क्रमांक असे. आपल्या राजकोट येथील शालेय शिक्षणात ठराविक टक्केवारी कायम टिकवत त्यांनी 1887 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास केली. उच्च शिक्षणासाठी त्यावेळी परदेशी जावे लागे. आपला मुलगा जर परदेशी गेला तर तो बिघडेल या भीतीने प्रथम त्यांच्या आईंनी त्यांना विरोध केला. पण आई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी वाईट वर्तन करणार नाही, गैर वागणार नाही, इतकंच काय पण वाईट गोष्टींना स्पर्शही करणार नाही, मोहन म्हणाला. अखेर पुतळीबाईंनी परवानगी दिली. मोहन परदेशी गेला. खूप मेहनत अभ्यास करून बॅरिस्टर झाला आणि आईला दिल्या वचनाप्रमाणे मायदेशी परत आला. बॅरिस्टर मोहनदास गांधी यांना एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. तेथे भारतीयांना किती व किती अपमानास्पद वागणूक मिळते हे त्यांनी पाहिले. एकदा तर गांधीजींना असाही कटू अनुभव आला की फर्स्ट क्लासच्या रेल्वे डब्यातून जवळ तिकीट असून सुद्धा वर्णभेदावरून एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना सामानासह बाहेर ढकलून दिले. त्या अनुभवाने, प्रसंगाने व तिथे भारतीय लोकांना मिळत असणाऱ्या गैरवागणुकीने ते फार दुःखी कष्टी झाले. नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना करून त्यांनी तेथील भारतीयांना अन्यायातून मुक्त करवले. त्यांचे आफ्रिकेशी नाते इतके घट्ट जुळले की त्यांनी त्यांच्या एका सभेत म्हटले, आय वॉज बॉर्न इन इंडिया बट वॉज मेड इन साऊथ आफ्रिका. गांधी यांचे राजकारणातील गुरु म्हणजे नामदार गोपाळकृष्ण गोखले. त्यांच्या आग्रहामुळे 1915 मध्ये ते भारतात परतले. भारतीय जनता देखील ब्रिटिशांच्या बेडीत खितपत पडली होती. स्वातंत्र्य हरवून बसलेल्या जनतेला रोजगार मिळावा म्हणून सूतकताई काम गांधीजींनी चालू केले. चरखा फिरवला, खादींच्या कपड्यांचा पुरस्कार केला. दलितोद्धार, जातीय एकोपा यासाठी ते जन्मभर झटले. त्यांनी 1917 मध्ये सर्वप्रथम चंपारण्य सत्याग्रह केला. त्यामध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना निळीची शेती करण्यापासून त्यांनी मुक्ती दिली. त्यानंतर 1920 ते 1948 या कालखंडाला गांधीयुग असे म्हणतात. कारण या काळात भारतीय राजकारण हे गांधीमय बनले होते. टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी काँग्रेस चळवळीचे सर्वेसर्वा बनले. त्यांनी भारतीय राजकारणाला नवे वळण दिले. सत्याग्रह, असहकार, अहिंसा आणि उपवास या राजकीय शस्त्रांचा वापर करून राजकारणाला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त करून दिले. समाजकारण, अर्थकारण, राजकारण ही सर्व एकाच जीवनाची अंगे आहेत. ती एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत असे गांधीजींचे मत होते. 1920च्या डिसेंबर महिन्यापासून त्यांनी असहकार चळवळ सुरू केली. भारतातील ब्रिटिश राजवट अन्यायकारक आहे, ती येथे चालू राहण्यासाठी फक्त भारतीयच मदत करतात, अशा प्रकारची मदत म्हणजे अन्यायाला मदत करणे होय. मुठभर ब्रिटिश या 40 कोटी लोकसंख्या असलेल्या विशाल देशावर भारतीयांच्या मदतीशिवाय राज्यकारभार करूच शकत नाहीत असे गांधीजींचे मत होते. त्यामुळे या शासन यंत्रणेवर असहकार करण्याचे आवाहन त्यांनी भारतीय जनतेला केले. सरकारी नोकऱ्यांचा राजीनामा द्या, सरकारी न्यायालयात खटले नेऊ नका, सरकारी न्यायालयात वकिली करू नका, सरकारी शाळा महाविद्यालयात शिक्षण घेऊ नका असे जनतेला आवाहन करून स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार आणि परकीय मालावर बहिष्कार असा राजकीय कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. त्यांचा अहिंसात्मक मार्गावर भर असल्यामुळे चौरी चौरा येथे जमावाने पोलीस चौकीवर केलेला हल्ला आणि त्यात झालेला 22 पोलिसांचा मृत्यू या घटनेमुळे गांधी व्यथित झाले. त्यांनी असहकाराची चळवळ मागे घेतली. असहकार चळवळीमुळे प्रथमच भारतीय राजकारणात स्त्रियांना प्रवेश मिळाला. गांधींचे नेतृत्व जनतेने व सरकारने मान्य केले. या चळवळीने लोकांना निर्भीड बनवले. 1930 मध्ये गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. मिठाचा सत्याग्रह करून अन्यायकारक कायद्यांना सनदशीर मार्गाने विरोध करण्याचे नवे तंत्र गांधीजींनी भारतीयांना दिले. देशातील सर्व तुरुंग भरून गेले. गांधींनी तुरुंगाची तीर्थस्थाने बनवली. या चळवळीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जगभरातील वार्ताहर स्तंभित झाले. 1931 मध्ये गांधींनी गोलमेज परिषदेत भाग घेतला. परंतु ब्रिटिशांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून गांधीजी भारतात परत आले. सविनय कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू झाली. गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले. सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.
आणि त्या कृतीचा निषेध करण्याकरिता गांधीजींनी तुरुंगात आमरण उपोषण केले. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये करार होऊन पुणे करार 1932 दलितांना राखीव मतदारसंघ देण्यात आले. 1935च्या कायद्यानुसार प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. 1937 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 8 प्रांतांमध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळे अस्तित्वात आली. परंतु दुसऱ्या महायुद्धात काँग्रेसला विश्वासात न घेता ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात प्रवेश करेल असे जाहीर केल्यामुळे गांधी नाराज झाले. त्यांनी काँग्रेस मंत्रिमंडळांना राजीनामा द्यावयास भाग पाडले. ब्रिटिशांनी हा देश सोडून जावे याकरिता गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी चले जाव ही चळवळ जाहीर केली. देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला. सरकारने काँग्रेसच्या पुढाऱ्यांना पकडून तुरुंगात टाकले. लोकांनी चळवळ स्वतःच्या हातात घेऊन तिला हिंसक वळण दिले. फक्त राजकीय सत्तेला धमकी देऊन ते थांबले नाहीत, तर स्वातंत्र्यासाठी काय वाटेल ते करायला सिद्ध झालेल्या राष्ट्रभक्तांना त्यांनी करा किंवा मरा हा संदेश दिला. या स्वातंत्र्य मिळवण्याच्या अथक प्रयत्नात त्यांना अनेकांचे बहुमोल सहकार्य तसेच मार्गदर्शन मिळाले. जीव ओवाळून टाकणारी माणसं मिळाली. इंग्रजी सत्ताधाऱ्यांनी त्यांना अनेक वेळी राष्ट्रद्रोही ठरवून तुरुंगवासही भोगायला लावला, पण ते डगमगले नाहीत. त्यांना मनोमन खात्री होती, विश्वास होता की अखेर विजय हा सत्य आणि अहिंसा या तत्वाचाच होणार. त्यानंतरच्या राजकारणात गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु जिनांच्या हट्टीपणामुळे त्यांना यश आले नाही. प्रथम माझ्या देहाचे 2 तुकडे करा आणि नंतर माझ्या देशाचे विभाजन करा असे म्हणणाऱ्या गांधींच्या नशिबी अखंड भारताचे भारत आणि पाकिस्तान हे 2 तुकडे झालेले पाहण्याचे दुर्भाग्य आले. आणि अखेर लोकशक्तीपुढे, सत्तेच्या सामर्थ्यापुढे इंग्रजी सत्तेला हात टेकवावेच लागले. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले. देश स्वतंत्र झाला. त्यांनी लिहिलेले माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचे आत्मपरिचरित्र आजही प्रसिद्ध आहे. भारतीय जनतेने त्यांना महात्मा ही पदवी आणि राष्ट्रपिता हा बहुमान बहाल केला. मुलांना नेहमी खरं बोला, सरळ वागा, खूप काम करा, खूप शिका हाच त्यांचा संदेश होता. हिंदू मुस्लिम धर्मद्वेषाच्या आगीत सारा देश होरपळत असताना गांधी दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी नौखालीत गेले होते. ते परत आले असताना नथुराम गोडसे या माथे फिरूने गोळ्या घालून त्यांना ठार केले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर देशातील प्रकाश ज्योत नष्ट झाली आहे, भोवताली सर्वत्र अंधार पसरलेला आहे असे भावपूर्ण उद्गार पंडित नेहरूंनी काढले. अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने तर गांधी सारखा महात्मा भारतात जन्माला आला व या पृथ्वीवर मानवी देहात अवतरला यावर माझा विश्वासच बसत नाही असे उद्गार काढून 20व्या शतकातील या महामानवाला श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपित्याच्या निधनाबरोबरच गांधी युगाचा अस्त झाला. भारताच्या माहिती प्रसारण व सांस्कृतिक मंत्रालयाने महात्मा गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक स्थळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये कीर्ती मंदिर हे पोरबंदर या ठिकाणी आहे, गुजरातमध्ये. हे गांधीजींचे जन्मस्थळ आहे. मनी भवन हे मुंबई येथे आहे. गांधीजी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर येथे लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि दादाभाई नौरोजी यांनी त्यांचे स्वागत केले होते. चंपारण्य हे बिहारमध्ये आहे. 1919 मध्ये गांधीजींनी येथे सर्वप्रथम सत्याग्रह केला. साबरमती आश्रम हे गुजरात या ठिकाणी आहे. 1917 ते 1930 या काळात गांधीजींचे वास्तव्य या ठिकाणी होते. मदुराई हे तामिळनाडूमध्ये आहे. 1921 मध्ये गांधीजींनी पाश्चात्य वेशभूषा सोडून धोतराचा पेहराव करण्याचे ह्या ठिकाणी ठरवले. दांडी हे गुजरात या ठिकाणी आहे. 1930 साली मार्च महिन्यात गांधीजींनी येथे दांडी मार्च समाप्त केला. सेवाग्राम आश्रम हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. गांधीजींनी
येथे मूलभूत शिक्षणाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. आगा खान पॅलेस हे पुण्यामध्ये आहे. 1942 ते 1944 दरम्यान गांधीजींना येथे कैद करून ठेवण्यात आले होते. या काळात येथे त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी आणि सचिव महादेव देसाई यांचा मृत्यू झाला. बेलिया घाट हे कोलकाता या ठिकाणी स्थित आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 1947 रोजी गांधीजी या ठिकाणी होते. राजघाट हे दिल्ली या ठिकाणी आहे. याला गांधी स्मृती असे म्हटलं जातं. गांधीजी त्यांच्या अंतिम काळात या परिसरात वास्तव्य करत होते. फिनिक्स आश्रम व टॉयस्टॉटल फार्म. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या वास्तव्यात येथे सर्वप्रथम सत्याग्रहाची संकल्पना विकसित केली. वायव्य प्रांत हे पाकिस्तान या ठिकाणी आहे. सरहद गांधी म्हणजे ज्यांना प्रति गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या बरोबर गांधीजी या भागात राहिले होते. या प्रित्यर्थ तेथे स्मृती भवन निर्माण केले जाणार आहे. नौखाली हे बांगलादेश या ठिकाणी आहे. भारताची फाळणी झाल्यानंतर झालेले दंगली थांबवण्यासाठी गांधीजींनी येथे आमरण उपोषण केले होते. लंडन हे ब्रिटनमध्ये आहे. येथे गांधीजींनी शिक्षण घेतले व दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अशी माहिती तू आमच्यापर्यंत पोहोचवली आहेस. खूप खूप आभार तुझे. सादगी, ईमानदारी यही है शास्त्री जी की पहचान. सादगी, ईमानदारी यही है शास्त्री जी की पहचान. सत्ता पाकर भी नहीं था उन्हें तनिक भी अभिमान. सत्ता पाकर नहीं था उन्हें तनिक भी अभिमान. जय जवान जय किसान. तर असेच आपले दुसरे थोर पुरुष जे शेतकऱ्यांसाठी लढले, उजळत्या भारतासमोर एक नवीन आदर्श निर्माण करून गेले, असेच आपले लाल बहादूर शास्त्रीजी यांच्याबद्दल करण्यासाठी येत आहे NSS चे व्हॉलंटियर तसेच अतिशय खास व्यक्ती म्हणजे नमस्कार, मी सागर गायकवाड. सर्वप्रथम आपणा सर्वांना राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आताच आपण बघितलं बऱ्याच मान्यवरांनी महात्मा गांधीजींच्या विचारांना उजाळा दिलेला आहे, तर मी थोडासा लालबहादूर शास्त्रींच्या विचारांवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. द ताशकंद फाईल हा चित्रपट पाहिला आहे का कोणी? जर बघितला असेल तर मला नाही वाटत की काही वेगळं सांगण्याची गरज आहे. सर्वप्रथम शास्त्रीजींचं नाव आठवलं की डोळ्यासमोर फक्त एकच वाक्य दिसतं, ते म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि माझ्या मते हे एकच वाक्य त्यांच्या जीवनाचा पूर्ण परिचय देऊन जातं. खरं तर हा विलक्षण योगायोग आहे की महात्मा गांधी यांच्याच जन्मतारखेला जन्मलेल्या शास्त्रींनी नंतर गांधीजींची शिकवण आपल्या आयुष्यात उतरवली. ते फक्त 18 महिनेच पंतप्रधान होते, पण त्यांनी भारताचे सर्वात अधिक लोकप्रिय पात्र ठरलेले पंतप्रधान अशी ख्याती मिळवली होती. आपल्याला शास्त्रीजी आठवले की त्यांचा जय जवान जय किसान हा नारा देखील आठवतो, जो आता सर्वांनी आपल्यासमोर मांडला. आपल्यासारखा ते दुसरा एखादा नारा देखील लिहू शकले असते. आज एक, उद्या दुसरा, परवा तिसराच. आपल्याकडे नाऱ्यांची कमीच नाही. जशी हवा तसे आपण नारे देतो, परंतु नाही, त्यांनी तसे अजिबात केले नाही. लोकशाहीचे जसे 4 आधारस्तंभ आहेत, तसेच माझ्या मते त्यांनी या भारत मातेचे खरे आधारस्तंभ त्याच वेळी ओळखून जय जवान जय किसान हा नारा दिलेला असावा, ज्याचा आपल्याला या करोना काळात देखील अनुभव आला आहे. पहिला आधारस्तंभ म्हणजे जय जवान आणि दुसरा आधारस्तंभ म्हणजे जय किसान. हे 2 आधारस्तंभ आजही त्याच ताकदीने उभे आहेत. आज आपण बघतोय की हे दोन्हीही आधारस्तंभ वेगवेगळ्या संकटांचा न डगमगता सामना करत आहे, आणि म्हणूनच तर आज तुम्ही आम्ही आहोत. वेळेअभावी मी इथेच माझ्या मनोगताला पूर्णविराम देतो आणि संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सागर. खूप सुंदर पद्धतीने असे तू लाल बहादूर शास्त्रीजींचे विश्लेषण केले, त्यांचे मत मांडले. पुन्हा एकदा धन्यवाद तुझे.
तरी यानंतर बापूजींच्या विचारांना उजाळा देण्यासाठी येत आहे आपलेच विद्यार्थी, NSS चे व्हॉलंटियर तसेच NSS चे अँकरिंग इन्चार्ज असलेले समाधान धगे. नमस्कार मित्रांनो, मी जास्त वेळ नाही घेत तुमचा. गांधीजींनी काय कार्य केले, स्वातंत्र्यासाठी त्यांचा काय लढा आहे हे सर्वांना माहित आहे. पण जेव्हा गांधीजी देहांताला जात होते त्यावेळेस त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असेल हे माझ्या पद्धतीने मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. कुणीतरी खूप चांगलं सांगितलंय, गरीबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं. गरीबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं. शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा देशासाठी बंदुकीची गोळी होणं चांगलं. कधी कधी आयुष्याची होळी होणं चांगलं, भुकेल्याच्या पोटासाठी होळी होणं चांगलं. शोभेसाठी भरझरी वस्त्र होण्यापेक्षा फुगड्या माय बहिणीची चोळी होणं चांगलं. नारळाच्या झाडाचं फळ होण्यापेक्षा कधी कधी गुलाबाची फळी होणं चांगलं. विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा घरोघरी समानतेची गुढी होणं चांगलं. मित्रांनो, कदाचित हाच असेल गांधीजींच्या स्वप्नातील भारत. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. ह्याच असेल गांधीजींच्या स्वप्नातील भारत. अरे कसा असेल गांधीजींच्या स्वप्नातील भारत असा प्रश्न डोळ्यासमोर जेव्हा उभा राहतो ना, तेव्हा उत्तर मात्र फक्त एकच येते. जिथे वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम नसेल असा देश असेल माझा. जिथे वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम नसेल असा देश असेल माझा. जिथे तरुणीला मोकळेपणाने वावरता येईल आणि आपल्या स्वप्नांसोबत गगन भरारी घेता येईल असा देश असेल माझा. जिथे गरीबाची गरिबी आणि श्रीमंताची श्रीमंती नसेल असा देश असेल माझा. जिथे संपूर्ण जग प्रेम, वैराग्य, समानता आणि समभाव आणि त्यासोबत माणुसकीचे धडे घेईल ना असा देश असेल माझा. मित्रांनो, आपण जगत आहोत हे सर्वांना माहित आहे. पण आपण कसं आणि कोणासाठी जगावं हे फक्त गांधीजी आणि थोर विचारवंत असलेल्या लोकांना माहित आहे. मित्रांनो, गांधीजींच्या विचारांपर्यंत आपण पोहोचू इतकं सामर्थ्य आपल्यात नाही. त्यांच्या विचारांपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य मात्र आपल्यात नाही. पण त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या देशासाठी कार्यरत कसं राहायचं हे मात्र आपण करू शकतो. त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता त्यांनी जे विचार मांडलेले आहे ते विचार आपल्या आचरणात आणून देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी, तरुण पिढीच्या सदकार्यासाठी, तरुणाला पुढे आणण्यासाठी, त्याचा उपयोग कसा होईल यासाठी आपण कार्यरत असूया. कदाचित यापेक्षा चांगली आदरांजली त्यांच्या जयंतीनिमित्त दुसरी कोणतीही नसणार असे मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद समाधान. अतिशय उत्कृष्टपणे तू तुझे बापूजींबद्दल असलेले मत आणि विचार मांडले. पुन्हा एकदा आभार तुझे. तरी यानंतर आपले मनोगत छोट्याशा शब्दात व्यक्त करण्यासाठी येत आहे आपलेच NSS ची लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह भक्ती अभंग. धन्यवाद उमेरा. जास्त नाही बोलणार, पण गांधीजींची अनमोल शिकवण ही मी आपणास सांगू इच्छिते. नेहमी आपल्या विचारांवरती आणि कर्मावरती समंजसपणे लक्ष असू द्या. सर्व काही ठीक होईल. तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने चेंज करा की तो चेंज तुम्ही इतरांमध्ये बघता. आपल्या आजूबाजूचा समाज सुरुवातीला आपल्यावर हसेन, नंतर ते तुम्हाला दुबळे बनविण्याचा प्रयत्न करणार. वेळ आल्यास ते तुमच्याशी लढणार सुद्धा, पण तोपर्यंत तुम्ही जिंकलेले असणार. धन्यवाद. धन्यवाद भक्ती, खूप छान बोललीस. तरी मला हे सांगायला खूप आनंद होतो की NSS कुटुंबातर्फे दरवर्षी गांधी विचार यावर 5 दिवसांसाठी शिबिर आयोजित केला जातो. या वर्षी कोरोनामुळे हे पॉसिबल नाहीये, बट पुढच्या वर्षी नक्कीच सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा.
तसेच NSS तर्फे नेहमीप्रमाणे या वर्षीही काही कॉम्पिटिशन आयोजित केलेले आहे. माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आवर्जून यामध्ये सहभाग घ्यावा. हे सगळं आपल्यासाठी आहे. कॉम्पिटिशन पोस्टर प्रेझेंटेशन आहे, त्याचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचले जातील ग्रुपवर. आणि दुसरा फोटोज अँड व्हिडिओ मेकिंग स्वच्छ भारत अभियानावर आहे हे. मी विनंती करते सगळ्यांना की आपण आवर्जून घ्यावे यात सहभाग. यानंतर आपल्या विद्यार्थ्यांमधून कुणी अगर मनोगत व्यक्त करू इच्छित तर पुढे यावे. कोणी असेल तर कृपया करून पुढे यावे. आजच्या दिवशी 2 शब्द तर बोलायलाच हवे. सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाला समजा बोलायचं जर असेल तर त्यांनी आपापली मनोगत व्यक्त करावी. जास्त नाही पण कमीत कमी शब्दात चांगले व्यक्त मांडण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांना विनंती आहे. मे बी सगळे व्हॉलंटियर्स आहे. घाबरू नका, आपण यांच्यासाठी काम करतोय. व्हॉलंटियर्स आहोत आपण. हॅलो हा. हॅलो नमस्कार. Yes, yes. मी श्रीकांत राहणे. आज थोडंसं गांधींबद्दल बोलताना वाटलं की थोडंसं बोलावं म्हणून मी बोलण्याचा छोटासा प्रयत्न करतो. तुमचा जादा वेळ मी घेणार नाही. खरं तर गांधींची विचारसरणी आम्ही किती दिवस बघत गेलो आणि गांधीजींना आम्ही चुकीचं ठरवत गेलो. परंतु चुकीचं ठरवताना आम्ही कोणत्याही प्रकारचं त्यांचं साहित्य वाचलंय का, त्यांना आम्ही पूर्ण वाचू शकलोय का, त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या आहे का, याचा विचार न करता आम्ही एकमेकांना म्हणजे आम्ही एवढ्या मोठ्या नेत्यांना जज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात त्यांच्या आयुष्यावर कुणीतरी काहीतरी येऊन सांगतं आणि मग तुम्ही ठरवता त्यांना की गांधीजी असे होते. परंतु ज्यावेळेस गांधीजींची विचारसरणी गांधीजींची ऑटोबायोग्राफी आपण वाचू त्यावेळेस आपल्याला कळतं की गांधीजी काय होते. आणि मी त्याच्यावर माझ्या एका मित्राने छोटीशी एक कविता लिहिली आहे, तर मी ती वाचण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी तुला रावण आणि कंसाच्या पंक्तीत बसून तुझ्या हत्येला वध म्हटलं गेलं. पूर्वी तुला रावण आणि कंसाच्या पंक्तीत बसून तुझ्या हत्येला वध म्हटलं गेलं. आता तुला भीष्म बनून तुझ्या खुन्याला अर्जुन बनवत आहे. या बनवाबनवीच्या खेळात ते फार हुशार आहेत. शब्दछल करून ते धचा मा करत आले आहेत. सत्याला घाबरणारे आता सत्तेवर आहेत. तुझं नाव घेताच ते जगभर फिरत आहे. सत्तेचा विषय फार लवकर अंगात भिनलाय त्यांच्या. धर्माचे आणि सत्तेचे विषय एकत्र आले आहे. लोकशाहीवर हा विषय प्रयोग प्राणांतिक ठरेल. या विषयावरचा उतारा तूच होऊ शकतोस बापू. म्हणून ते घाबरत आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत. खूप सुंदर अशी कविता प्रस्तुत केली आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन खूप धन्यवाद तुझे. आभारही व्यक्त करते मी तुझे. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी NSS चे सेक्रेटरी ऋषिकेश बांड यांना विनंती करते. NSS संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे गांधी जयंतीनिमित्त आयोजित गांधी जीवन परिचय या विषयावर आपला NSS स्वयंसेवक प्रथमेश चौधरी यांनी गांधीजींचा जीवनक्रम अत्यंत सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडला, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. त्याचबरोबर NSS कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर NS सुरनार सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच श्रीकांत रहाणे या आपल्या व्हॉलंटियरने त्याचे मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल त्याचे देखील आभार मानतो. आणि सर्व स्वयंसेवकांनी ह्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्व स्वयंसेवकांचे आभार. आणि पुन्हा एकदा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. तर सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की मी चॅट बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक सेंड करतोय, त्यामध्ये तुम्ही सर्वांनी आपली अटेंडन्स मार्क करावी. धन्यवाद. खूप चांगला आभार व्यक्त केलास. आणि यानंतर मी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, मेंबर्स, व्हॉलंटियर्स आणि आपले टीचर्स या सगळ्यांचा खूप धन्यवाद सांगते त्यांना की आपण आज इथे आपला मौल्यवान वेळ काढून उपस्थित राहिलास आणि आमच्या छोट्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. कृपया करून सगळ्यांनी